म्हणून सर्व शेतकरी बांधवांना व दूध उत्पादक यांना सगळ्यांना माझी विनंती होती की आपल्याला काय जर केलं तर मोर्चा काढून आपल्या व्यथा मांडणं गरजेचं आहे. कारण तुम्ही बघितलं आज ज्याने संघर्ष केला त्याला प्रत्येकाला काय ना काय फुलाची पकडी सरकार येते, पण संघर्ष नाही केला तर काहीच मिळत नाही. याच्यासाठी म्हणून महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या वतीनं आम्ही या ठिकाणी रोड मोर्चा काढलेला आहे. मला एकच सांगायचं आहे की तुम्ही काय करता याची काय घेण्याचं नाही, पण शेतकऱ्याच्या बाबतीत दुटमीपणाची भूमिका न घेता 36 रुपये 38 रुपये दुधाला भाव देणं कळायची गरज आहे, तरच शेतकरी जगतोय. कारण का एकीकडे आसमानी संकट आहे, पावसाचा अजून पाऊस पडायचा त्या ठिकाणी कुठल्याही परिस्थिती निर्माण झाली नाही किंवा पाऊस पडला नाही. सोलापूर जिल्ह्यात तर नाहीच नाही. आणि दुसरीकडे सुलतानी संकट सरकारचा आहे. ही आपण या गोष्टीतून विचार करणं ही काळाची गरज आहे. आपण जर आपल्या व्यथा नाही मांडल्या आणि जर आपण विचार नाही केला तर आपला विचार करणारं सरकार सुद्धा त्या ठिकाणी काहीच करू शकत नाही. याच्याशिवाय आपल्याकडे दुसरा पर्याय नाही. म्हणून मी तुम्हाला सांगतो तुकाराम महाराजांचं एक प्रमाण आहे की आपण जर विचार केला तर ही लोकशाहीच्या मार्गाने आम्ही आंदोलन करतोय. म्हणून तुकाराम महाराजांनी काय सांगितलं की आपण जर समजा सांगून नाही ऐकलं मौन नावाने आम्ही विष्णुदास कठीण वादाची भेदवायचे मेल्याची जागे जुजुन्या जागे जो जे मागे ते देऊ बरे तरी देऊ कासेची लंगोटी गाठाळाची माती देऊ काठी माय बापू भाऊ मायवंत आम्ही करू घात पाहते शत्रुमुनी तुका म्हणे आम्ही अवघेची गोड ज्याचे फोड फोड पाहे पडी. आम्ही लय चांगला असल्यावर मौन नावाने आपण बिघडल्यावर लय खराब आहे. इथून पुढचा ही ठोकशाहीचा मोर्चा असेल एवढंच मी या ठिकाणी बोलतो आणि तर सांगतो जय हिंद जय महाराज. यानंतर तुकारामभाऊ बोलतो. काही पोलिस तुझा भाऊ